व्हॉट्सअप गाय तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप जास्ती स्वागत आहे। आणि आता आपण आलेलो इथे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये। आणि आता आपण चाललो आनंद अंबानी वेडिंग डेकोरेशन बघायला। तर आता आपण तिथे चाललेलोच आहे आणि आता इकडनं आपल्याला 18 नंबर गेटमधून एंट्री करायची आहे। मी आता 20 नंबर गेटच्या इथे उतरलो ऑटोमधून, कारण की मी बाईक घेऊन नाही आलो, कारण इथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम झाला असता म्हणून। आणि आता आपण जाऊया 18 नंबर गेटमधून एंट्री आहे। खूप लाईन आहे, बघू शकता तुम्ही। तर जाऊया फटफट एंट्री करूया, मग नंतर तुम्हाला आतमध्ये दाखवतो की कसं डेकोरेशन आहे, काय होतं ते डेकोरेशन ते। मी सध्या ही एंट्री गेट आहे आणि इथे लाईन बघा, लाईन किती आहे। गणपतीच्या डेकोरेशनला आयडिया। ही एंट्री गेट आहे हा। इकडनं सगळ्या ॲक्टर लोकांची एंट्री झालेली, पण आता चेकिंग होत आहे। आता लोकांसाठी चेकिंग होते, पण खूप शॉर्ट होता इथे। सगळे रील स्टार वगैरे बोलत होते की फ्री आहे, पण काहीच फ्री नाही। म्हणजे खूप आम्ही तिकीट वगैरे काढून आलो आहे। तर प्लीज तुम्ही असं ब्लॉग वगैरे बनवता ना, तर जे काय रिअल आहे ना तेच एक्सप्लोर करा। असं फ्रीमध्ये काय आहे नाही, इथे तिकीट काढूनच यायचं आहे। आणि इथे हे बघू शकता तुम्ही डेकोरेशन। मला पहिला हेच बोलायचं होतं, आम्ही तिकडे तिकीटसाठी खूप थांबलो, त्याच्यानंतर आम्हाला 1-1.5 तासांनी एंट्री भेटली आहे। तर प्लीज जे लोक ब्लॉग बनवतात, रील्स बनवतात, त्या लोकांनी म्हणजे जे खरं आहे तेच सांगा। आणि इथे बघा हे साडीचं आहे, म्हणजे साडी कसं बनते त्याचं दाखवलं आहे। म्हणजे किती मेहनत लागते साडी बनण्यासाठी। म्हणजे बनारसची पूर्ण थीम आहे ही। मी एकटाच आलेलो आहे, इथे कोण नव्हतं सोबत यायला, तर मी एकटाच आलो। काय बोलतो, कधी आलास तू? हा मला इथे भेटला, याने खूप मदत केली एंट्रीसाठी माझी। हे बघा किती डिटेलिंगमध्ये काम केलं आहे। म्हणजे असं वाटतं ना इथे आल्यावरती की पूर्ण असं म्हणजे घरच आहे, एकदम बनारसचं पूर्ण फील येतं इथे आल्यावर। आणि हे चेकिंग होते सगळ्यांची बॅग वगैरे इथे। आणि सगळ्यांना म्हणजे आता ऑलमोस्ट सगळ्यांना सोडलं, आपण तिकीट वगैरे बुक करून सोडलं। आणि इथे तुम्ही फोटोज वगैरे काढण्यासाठी येऊ शकतात। एकदम म्हणजे खूप चांगलं असं हे आहे। हे आतमध्ये असं हे डेकोरेशन आहे। इथे काय आहे, ज्वेलरी आहे, बँक पोल्की ज्वेलरी। हे ज्वेलरीचं आहे, तो जर तुम्हाला इथे ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता इथे येऊन। मला हा पण इंटेरियर खूप आवडला, खूप मस्त आहे एकदम। खूप एकदम म्हणजे डिटेलिंगमध्ये काम केलं आहे। आणि हे आउटसाईड आहे काहीतरी, पण एकदम हलका आहे। खूप भारी। डू नॉट टच, आपण टच नाही करू शकत ह्याला। छोटा हाती आहे हा, ह्याला आपण टच नाही करू शकत। तिथे लिहिलं आहे डू नॉट टच। आणि ही बघा ही तिजोरी आहे। हे कसलं आहे, हे डायनिंग टेबलचं आहे। हे डायनिंग टेबल आहे, रोसवूड इनले डू नॉट टच। इकडनं पूर्ण सगळे सेलिब्रिटी आतमध्ये आलेले। हाच तो गेट आहे। आता हे सेलिब्रिटी आतमध्ये येतात आहेत, म्हणजे आता सगळी माणसं आतमध्ये येतात आहेत हे बघायला। आणि इथे बघा साडीची दुकान आहे, ही साडी आहे। बरं झालं मी माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन नाही आलो, नाही तर तिला एक साडी घेऊन द्यायला लागली असती इथे। कारण की तिचं असं आहे ना, कुठे पण शॉपिंगचं बघेल ना तर तिचं शॉपिंगचंच मन होतं। हां तेच, मग ती इथे बघितलं असती ना साडी तर तिला आवडलीच असती, तर ती साडी बोलत बसली असती। गुलाबी साडी पण आहे ना इथे, तर ती बोलली असती मला गुलाबी साडी घेऊन दे। आता इथे काय आहे, इथे बनारस चाट करण्यासाठी बघा लाईन बघा किती आहे। थोडी लाईन कमी झाल्यावर आपण पण टेस्ट करूया कसं आहे, काय आहे ते। जाऊन दे, एवढ्या लाईनीत उभी राहायची सवय नाही ना आपल्याला, नंतर बघू। हा बघा मोठा हाती,
फुलांनी सजलेला, आणि तिथे मोठा व्हाईट घोडा, सफेद घोडा बघितलाय कधी? चला दाखवतो तुम्हाला. फुलांनी सजलेला हाती, सगळे फुलं आहेत त्याच्यामध्ये, सगळ्या कलरची फुलं लावल्यात हातीला. खूप भारी असं ज्यांनी पण केलंय ना, जो पण आर्ट डायरेक्टर असेल ना, त्यांनी खूप एवढं बारकीमध्ये काम केलंय ना की त्याचा नंबर भेटला ना तर त्याच्या असिस्टंटला मी बोलीन की माझ्या लग्नात कर. हा बघा सफेद घोडा, फुलांनी सजलेला घोडा, खूप भारी आहे. आता माझा इथे कोणाला तरी फोटो काढण्यासाठी मला पकडावं लागेल, कारण की मी एकटा आलोय तर आता माझा फोटो कोण काढणार, मला सेल्फीच काढावी लागेल. आणि इथे काय होतं, खूप भारी असं डेकोरेशन केलं आहे, 5,000 करोडाचं डेकोरेशन. आणि ते पैसे कसे आले हे बघा. मंदिर पण खूप भारी आहे, इंटेरियर बघा पूर्ण. आणि हा बघा मी, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, वन मॅन प्रतीक डफले ब्लॉग बनवायला आलेला आहे इथे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. प्रसन्न झालं की आपण असं काहीतरी म्हणजे इकडे आपल्या मुंबईमध्येच बघतोय. खूप भारी आहे. माझा पण फोटो काढायचा आहे यार या व्हाईट घोड्यांसोबत. थांबा आता मी इथे कोणाला तरी पकडतो माझा फोटो काढण्यासाठी, कारण की आता मी इथे एवढा लांब म्हणजे एकटा आलो तर मला फोटो काढायला कोण नाही. आता मला फोटो काढूसा वाटतं इथे आल्यावर, आता मी पटकन फोटो काढतो इथे तेच. आणि हे बघा हे काय आहे, मुंबईचं आहे. हां हे मरीन्स आहे, आपलं हे काय बोलतात त्याला, नेकलेस. हां नेकलेस. आणि हे पूर्ण मुंबईचं बघा ना का भारी केलं आहे. खूप कशाचं केलं आहे काय माहिती आहे. हे मनीच आहे एकदम, हे असे मनी आहेत. हे छोटे सोन्याचं आहे, सोन्याचं नसेल हे बेंटेक्सचं असेल असं वाटतंय, काय माहिती आता. अंबानीचं आहे तर सोन्याचं पण असू शकतं. पण हे बघा पूर्ण, हे बघा आपलं हे आहे ते काय मरीन्स लाईन आहे ना, तो गोल आहे तो, ते समुंदर आहे मरीन्स लाईनचं. आणि याची डिटेलिंग बघू शकता तुम्ही, सुपर्ब ना एकदम. छोटा हाती मोठा हाती. अरे हे वरचंच बघा ना, हा झुंबर बघा असा भारी गेलाय ना एकदम. हा गजऱ्याचा आहे, गजरे आहेत हे, गजरे असतात ना जे मुली लावतात त्याचे, पण हे नकली गजरा. हा नकली गजरा, हा त्यांनी बनवलं आहे. चाट खाण्यासाठी एवढी लाईन आहे ना, खायचंच मन नाही करत आहे. असं वाटतंय ना इथे सगळे ब्लॉग बनवायला आले, सगळ्यांचे फोन बघा हातामध्येच आहेत. काय काम केलं यार, असं एकदम रिअल वाटतंय पूर्ण बघून, पूर्ण रिअल वाटतंय. पण हलका आहे पूर्ण, खूप हलका आहे. हे बघा ना वरती, बघा ना काय भारी केलं यार. वरतीच फक्त 50-60 करोड खर्च केलेत वरतीच हेच लावण्यासाठी, कारण की हे खूप महाग असणार. पण काय नाही, हे जे आहे ना ते आता आपले रिचार्ज वाढलेले ना, सगळ्यांचे जे 250 होते त्याचे 350 झाले. त्याच पैशाने आलं हे सगळं, जे आहे ते आहे. कारण की अचानक रिचार्ज वाढले आणि आता रिचार्ज वाढल्यावरती तेच होणार आहे की आता एवढा खर्च करायचा तर 100 रुपये तर वाढवायलाच लागणार तेच.
हे काय आहे? ही चादर आहे. ही महाराजा लोकांच्या घरामध्ये असते ना, जे राजा लोक असतात त्यांच्या घरी अशी चादर असते. ती चादर आहे वाटते. ह्या तो क्या प्राइस है? हाँ 1,90,000 मतलब 2 lakhs का रहेगा ना ये. 2 लाखाची चादर है. इसको क्या बोलते सर? कारपेट. ही 2 लाखाचा कार्पेट आहे. 1,90,000चा. बघू शकता किती भारी असेल. याच्यावर बसल्यावरती तुम्हाला असा अमिरीवाली फील येईल. हे बघा, हे जे आहे ना 85,499 ची समई आहे. ह्याच्यावर दिवा लावू शकता. एवढी महाग समई आहे ही. आणि इथं बघा तुम्ही 13 इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. ही कितीची आहे? 13,000 ना 13 लाखाची आहे. 13 लाखाच्या समईला मी हात लावलाय गाईज मित्रांनो. आणि ही 85,000. हिच्यात आणि हिच्यात एवढा फरक नाही आहे, पण सोन्याची वाटतं. 13 लाखाची समई. एवढी महाग समई यार. या समईमध्ये दिवा लावणं ही समईच आहे का काय काय माहिती, पण हे दिवा लावतात ना असं म्हणजे मंदिरात. ते हे जर आपल्या घरात ठेवू ना तर आपण अमीर होणार. अमीर न होणार, मला तर असं वाटतं गरीब होणार. एवढी महाग समई लावून. अरे तो कार्पेटच 2 लाखाचा होता आणि त्याच्यावरती आपण चालायचं म्हणजे असं वाटणार की आपण 2 लाखावरती चालतोय. हे बघा, हे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. हे बघा, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. मग मी पहिला ना आता वॉशरूम शोधतोय, कारण की तिथे लाईनीमध्ये थांबून ना मला सुसुला झालेली. हे खूप छान आहे. देव मंदिर, देवांचे सगळे फोटो आहेत. आणि हे बसायचं असतं ना, हे असं, हे मला पण असं माझ्या घरामध्ये मी विचार करतो, जेव्हा घर बनवीन ना तेव्हा असंच मला काहीतरी विंटेज टाईपमध्ये बनवायचं आहे. आणि हा झुंबर बघा, असं मला विंटेज कलेक्शन खूप आवडतं. असे टिपॉय मग ह्याच्यावर असा पेपर ठेवायचा, चाय ठेवायची, मग आपण असा पेपर वाचता वाचता चाय प्यायची. खूप भारी वाटतं असं एकदम. वॉशरूम आहे की नाही. हा गेट पण फुल भारी आहे एकदम. खूप भारी वाटतं हा गेट. यस, मेन तर मला आता ह्याचीच आठवण येत होती खूप, कारण की लाईनीत लागून खूप वाट लागली आहे. विंडो पण खूप भारी वाटते ना एकदम. खूप मस्त अशी विंडो बनवली. आणि हा बघा, हा गेट मला खूप म्हणजे भारी वाटला. म्हणजे खूप असं एकदम म्हणजे खूप मस्त वाटतं. असं एकदम सिम्पल आणि प्लेन. आणि इथे पण खूप भारी असं मला ना एकदम इथे आलं असं वाटतं की फील होतं की यार इथे फोटो काढायचे आहेत. पण फोटो काढायला कोण हायच नाही गाईच. काय करणार, फोटो कोण काढणार माझा. आता बघतो मी ते शोधतोय मगापासून, कोणाला शोधतोय, पण इथे कोण मला भेटत नाही फोटो काढण्यासाठी की माझा फोटो काढू शकतो इथे तो. तेच. आणि हा जो दशावतार आहे ना, हे बुक करायचं होतं बुक माय शोवरती. नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर असंच आहे काय ते हे. पण हे बुक नाही केलं आम्ही, कारण की रील्स बघून आलो तर असंच शॉर्ट होतो. लय भारी. फुल खर्चा, मोठा खर्चा. आणि जे एवढा खर्च केलाय ना,
झुंबर बघा ना, झुंबर मध्ये 3-3 लाईटी लावल्यात. काय झुंबर आहे, झुंबर आहे. इथे बघा आतमध्ये काय आहे. हे बघा फुल विंटेज असं कलेक्शन, विंटेज. ही लाईट पण खूप भारी आहे. झुंबर बघा, तुम्ही झुंबर बघू शकता. हे बघा खुर्चीवर बसूया आपण. त्या खुर्चीवर बसला आता असं बसून खूप एकदम भारी वाटतंय की इकडे लग्न झालंय. इथे सगळे ऍक्टर वगैरे बसले असणार या खुर्चीवरती. तिथे आज मी बसलोय ना तिथे. बघा 2 लाखाचा कार्पेट. तिथे आपण तो बघत होतो ना तोच आहे, तसाच आहे. असेल 1-1.5 लाखापर्यंत असेल हा. शो इन प्रोग्रेस. हा इंटेरियर पण तुम्ही बघू शकता, खूप भारी असा इंटेरियर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे डेकोरेशन केलं आहे ना, म्हणजे तो ब्ल्यू म्हणजे स्काय ब्ल्यू दरवाजा आहे, पण त्याच्यामुळेच एवढं ते उठून दिसतंय ना की असं वाटतं की इथे संजय लीला भन्सालीचे जे पिक्चर तुम्ही बघितले असणार ना तशी शूटिंग इथे तुम्ही करू शकता. आणि इथे माझे फ्रेंड्स आले असते तर आम्ही 1-2 रील्स क्रिएट केल्या असत्या, पण कोणाला टाईम नव्हता यार. मला जाऊन दे, मीच जातो एकटा. आणि मी आलो. तुम्ही विचार करू शकता का, इथे नीता म्हणजे इथे सगळे ॲक्टर्स लोक आलेले आहेत म्हणजे आनंद अंबानीच्या वेडिंगला. आणि तिथे आज आपण फिरतोय. हे बघा लहान मुलांना फोटो काढण्याचा स्ट्रगल चालू आहे इथे. लहान मुलांचे फोटो काढणं म्हणजे खूप फट्टेवाला स्ट्रगल आहे. आता फुलावाला वाघ बघूया चला. फुलांचा वाघ, फुलवाला वाघ बघा, फुलवाला. रंगीबेरंगी वाघ, रंगीबेरंगी वाघ आहे, रंगीबेरंगी. हाच गेट आहे वाटतं, तो मेन एंट्रन्स वाला. किती गेट आहेत तिथे? खूप गेट आहेत. आम्ही 18 नंबर गेट मधून आलो आतमध्ये. शाहरुख खान गाईस, शाहरुख खान. ओली फुलं बघा वरती लटकलेत. काय भारी बनवलंय यार, खूप ऑसम बनवलंय. एकदम रावच हे केलंय, एकदम मजबूतच केलंय. वरचं डेकोरेशन बघा ना गाईज, काय ऑसम डेकोरेशन केलंय. म्हणजे इथे या बाल्कनीमध्ये पण तुम्ही वरती जाऊ नाही शकताय. म्हणजे पूर्ण सेट आहे हा, असं रिअल काय नाही. ते सेट असा उभा केलाय, पण असं एवढं भारी उभा केलाय ना की एकदम असं रिअल वाटतंय खूप. आणि हे एंट्रन्स आहे, इथे पण चेकिंग होते. पण हा वाला एंट्रन्स नाही मेन, फुलो की दुकान. पण इथे फुलच नाही फुलो की दुकानमध्ये. हे वाटतं लग्नाच्या वेळीची थीम आहे ती, फुलो की दुकान. चाय मलाई टोस्ट, केसर चाय 80 रुपये. इथे मेनू लिहिला आहे बघू शकता तुम्ही. मलाई टोस्ट काय खाऊ? अमूल बटर टोस्ट, केसरिया टोस्ट, मलाई चाय टोस्ट. चल इथे गर्दी नाही, इथेच खातो मी. मलाई टोस्ट, अमूल बटर. काय खाऊ विचार करते. सर जीपे है ना, गूगल पे है? बिलिंग से लेना पड़ेगा, कूपन लेना पड़ेगा. तर इथे कूपन घ्यायला लागेल असं आहे. काइंडली डू नॉट टच.
जाऊन इथे टच नाही करू शकता, पण फील करू शकता तुम्ही बघून. इथे लिहिलं आहे तर आपण रूल्स फॉलो करायला पाहिजे. तर नाही टच करायला बोलले तर नाही टच करू शकत आपण. उगा शॉर्ट नको काय. अँटिक शॉप आहे ही. हे गजरे गजरे लावले आहेत वरती. हे नकली गजरे आहेत, तुम्हाला मगाशीच सांगितलं मी. दिस इज ऑसम यार. दिस इज ऑसम. दिस इज नाईस. असं वाटतं की इथे ना हे यूट्यूब फॅन पेज चालू आहे की सगळे लोक इथे ब्लॉगच बनवतात आहे. इथे काय आहे तवा पुलाव वगैरे आहे. बनारस चाट शॉप. टमाटर की चाट. टमाटर की चाट आहे इथे. टमाटर चाट खाऊ शकता तुम्ही इथे. हे बघा हे पण रावस आहे एकदम. खूप भारी आहे एकदम. इथे पण मस्त आहे ना एकदम. खूप भारी डेकोरेशन केलं आहे बघू शकता तुम्ही. हो सॉरी. हा बघा मिरर बघा. आणि मला आणि हा मी. हे वडाचं झाड आहे पण एकदम मस्त बनवलं आहे. वडाचं झाड असं वाटतच नाही. एकदम असं बनवलं आहे ना. काय लोकेशन बनवली आहे. काय क्रिएट केलं आहे यार. म्हणजे मला बघून इथे एवढं भारी वाटतंय ना इथे. म्हणजे अक्षरशः एकदम असं हे फील करून एवढं मस्त वाटतंय ना की तुम्ही इथे रिअलमध्ये बघून ना तुम्ही असं म्हणजे एकदम तुमचे डोळे एवढे प्रसन्न होतील ना की तुम्ही असं तुमच्या लाईफमध्ये काय बघितलं नसणार की एवढं भारी आहे. खूप भारी आहे. इथे खायचे पण स्टॉल आहेत. खूप स्टॉल आहेत इथे खायचे. बघू शकता इथे खूप स्टॉल आहेत इथे खायचे वगैरे. लस्सी शॉप आहे इथे. पण एवढी गर्दी बघून ना असं खायचं मनच नाही करत आहे. तिथे चायच्या इथे गर्दी नव्हती. आता सध्या इथे आपल्याला कुपन घ्यायचं आहे. मग आपण तिथे जाऊन खाऊ. सिद्धी लाईट शॉप. सिद्धी लाईट शॉप आहे बघा. लाईटीचं शॉप आहे. ज्योतिषशास्त्र. दुकानांची नाव आहे तिथे. म्हणजे असं टाकलंय म्हणजे इथेच लग्न झालंय. म्हणजे पूर्ण हे क्रिएट केलंय एकदम इथे. हे एंडिंग आहे. If I don't say then they will. यूट्यूब फैन फेस्ट. यूट्यूब फैन फेस्ट. यूट्यूब फैन फेस्ट चालू आहे इधर. हे मला खूप आवडलं. मस्त आहे ना एकदम. गिम्बल शॉट. हे ते कठपुतली तुम्ही बघितलंय का. कठपुतली खेळवतात ते बघा. ते आहे म्हणजे ते कठपुतलीचा जो डान्स असतो ना ते आहे ते. हे बघा इथे धागा पण आहे. हा बघा. ह्याचं कधी बघितलं म्हणजे असं पिक्चर मध्ये बघितलंय. पण हे बघा तुम्ही ते बघू शकता. ते असं नाचवतात ना असं ते आहे. काइंडली डू नॉट टच. सॉरी यार मी पहिला टच केल्यानंतर वाचलं. बघितलंच नाही मी. कठपुतली की दुकान आहे बघा. कठपुतली की दुकान. बरोबर ओळखला मी. तेच आहे.
या दिस इज रिअली नाईस. इस लस्सीला एवढी लाईन काय, खूप भारी आहे ना लस्सी. लस्सी शॉप. अरे ते कुपन कुठे घ्यायचं का माहीतच नाही. ते केसरी या ते बटर खाल्लं असतं. चाय मलाई टोस्ट. हा इथे घ्यायचं आहे. अमूल बटर. बिल घेतलेलं आहे, टोकन घेतलेलं आहे. आता मलाई टोस्ट खाऊया आपण. बघूया मी मलाई टोस्ट खायचं, चाय नको. सध्या आपण डाईटवर आहे ना, म्हणून चाय थोडं इग्नोर करतोय, पण पिऊशी वाटतंय. बघू पहिला मलाई टोस्ट ट्राय करून बघू टेस्ट कशी आहे. जर आवडली तर चाय पण आपण घेऊ. एक टमाटर एक पालक. टमाटर की चाट, पालक पत्ती की चाट. टमाटर की चाट खाणार तुम्ही? नको ना, मला पण नकोच वाटतंय. कोण खाणार टमाटर की चाट? टिश्यू आहे यार. इथे मलाई टोस्ट घेऊया आपण. मलाई टोस्ट आहे, घेतलाय मी. आता टेस्ट करून बघू कसं आहे काय आहे ते. म्हणजे बघून तेवढं मस्त वाटतंय. पैसा वसूल आहे, चांगलं. खरंच भारी आहे. ब्रेड आहे, ब्रेडवर मलाई टाकले, त्याच्यावरती साखर टाकली. मस्त लागते पण. मलाई टोस्ट खाल्लाय, पण मलाई टोस्ट खूप भारी होता. ऑलमोस्ट संपलेला आहे. सगळं तुम्हाला मी दाखवलं काय काय आहे काय नाही ते. हे बघा काय आहे, काय माहिती काय आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे ना, खूपच भारी आहे. मस्तच आहे एकदम. हा बघा मोर, पंख पिसारलेला मोर. फोटो स्टुडिओमध्ये जाऊया, बघूया आपण फोटो काढतोय का आपला. बघू शकता डेकोरेशन. तर निघतोय मी इथून. झालं आता, म्हणजे ऑलमोस्ट बघितलं, पूर्ण एक्सप्लोर केलं, तुम्हाला सांगितलं कसं काय आहे ते. खूप भारी होतं, एकदम मजा आली बघायला एकदम. ते हे खाल्लं मी, मलाई टोस्ट, एक नंबर होता. फूलों की दुकान, फूलों की दुकान.
एक्झिट कुठून आहे इथून? इथून नाही वाटते. हा बघा, हा पण गेट बघू शकता तुम्ही. सगळे फोटो काढतात इथे. आता मी पण निघतोय इथून, ऑलमोस्ट झालेलं आहे. निघू घरी आता. बघितलं ऑलमोस्ट सगळं, फील केलं. म्हणजे हे बघा, हे अत्तरची दुकान आहे. असं मला का वाटतं की हा पूर्ण हिरा मंडीचा सेट इकडे उचलून लावलेला आहे. कारण की ज्यांनी पण हिरा मंडी सिरीज बघितली असेल ना, तर मुलींनाच फील आहे. कारण की मला वाटत नाही कुठल्या मुलाने पूर्ण सिरीज बघितली असेल. कारण की मी 3 एपिसोडमध्येच वैतागून गेलेलो. तर कुठल्या पण मुली हा ब्लॉग बघत असेल ना, त्या लोकांना पूर्ण हिरा मंडीवाली फील येईल इथे. कारण की पूर्ण हिरा मंडीचा जो सेटअप होता ना, तसंच आहे. हां, ऑलमोस्ट तर तसंच आहे. सगळी घरं, डेकोरेशन वगैरे, आत्ताचा सेट, मिरर वगैरे खूप असं म्हणजे खूप भारी आहे. तर ज्या लोकांनी हिरा मंडी बघितलं असेल त्या लोकांना म्हणजे समजेल की मी काय बोलतोय ते, त्या मुलींना. आणि मुलांनी पण ऑलमोस्ट बघितलं असेल तर त्यांना पण कळेल. फोटो काढण्यासाठी मस्त लोकेशन होती ही. हा पण फोटो स्टुडिओ आहे. हा पण तुम्हाला मगाशी दाखवला मी आतमध्ये, आता परत दाखवतो. चला, नाराज नका होऊ तुम्ही. मगाशी तुम्हाला मी दाखवलेलंच. इथे शो आहेत. दश अवतार हा एक शो आहे. तो तुम्ही बघाल तर तुम्हाला तो पण मजा येईल. पण आता मला एवढा टाईम नाही बघायचा. आता मी चाललो आहे, निघतो आता मी. ऑलमोस्ट तुम्हाला मी सगळं दाखवलं, बघू शकता तुम्ही. परत एकदा बघा, आता एक्झिट चाललंय मी, परत एकदा हे करतो. ही जी मूर्ती आहे ना कृष्णाची, खूप मस्त आहे. खूप डिटेलिंगमध्ये काम केलं आहे. खूप मस्त है एकदम. एग्जिट कहाँ से? एग्जिट आप सीधा जाओ, लेफ्ट राइट ले लो. राइट में गेट है. ठीक है, थैंक यू. मला सर्वात भारी हे वाटलं, देवाच्या या मूर्त्या आहेत ना, मला खूप मस्त वाटलं एकदम इथे येऊन. मला हेच खूप मस्त वाटलं येऊन इथे. हे पूर्ण हे बनारसवाली थीम होती. म्हणजे एवढं भारी डेकोरेशन केलेलं ना इथे. पण हे साडीचं पण बघितलं तुम्ही मगाशी जाताना मी दाखवलं, परत एकदा दाखवतो. आणि ही 2 लाखाची कार्पेट होती इथे. ही बघा, हीच. हे ज्वेलरी आहे, ज्वेलरी शॉप. हे बनारसचे जे साडी बनतात तसं हे आहे. इथे पूर्ण डिटेल्स दिली आहे त्यांची. बनारस वेव्स साडी बघा किती डिटेलिंगनी बनते. पूर्ण हाताची कारागिरी आहे. तुम्ही इथे पण जाऊन बघू शकता बनारसी ब्रोकेड वरती.
ते पूर्ण हाताने बनवतात साडी, मशीन बिशीनचा काहीच यूज नाही, पूर्ण हाताने कारागिरी करतात. तर गाइस आता अपन निकालेलो है. सब 3-3 4-4 एक साथ में आ रहे हैं. तो नहीं मिल रहे क्या? आप ही सिंगल है, अकेले हैं. अरे मैं अकेला ही आया था भाई. अभी तो सब 3 साथ में ही आ रहे, 3-3 4-4 वन मॅन शो आहे ना आपण. तो गाईज अभी आपण निकल गए, म्हणजे आता आपण निघालो इकडनं. आणि एवढं डेकोरेशन भारी होतं ना, तर खूप भारी डेकोरेशन होतं. मला तर खूप आवडलं आणि जे एवढं डिटेलिंगमध्ये काम केलं ना, आणि खूप म्हणजे खूप भारी होतं. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, पण तुम्ही जर इथे येऊन फील केलं असतं ना, तर तुम्हाला पण एकदम वेगळा एक्सपिरियन्स असता तो. तर मी एकटाच आलो, कारण की कोण नव्हता. मला थोडं म्हणजे असं वाटत होतं की जाऊया बघूया ते काय आहे. एवढं म्हणजे 5,000 करोडाचं जे डेकोरेशन म्हणजे ते बघायचं होतं, एवढा खर्च केलेला. तर तेच आणि खूप मस्त होतं ते. मी तुम्हाला सांगितलंच की 100 रुपये वाढवले रिक्षात नाही, ते जाऊन द्या सगळं. ते तर त्यांच्यासाठी काहीच नाही जो हा खर्च केला आहे तर ते जाऊन द्या. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते, म्हणजे नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे तो त्याच्यावरती मी ब्लॉग बनवतो. ठीक आहे, चला बाय. चलो बाय बाय पब्लिक, चलो बाय, चला बाय बाय.